डहाणू रोड रेल्वे स्टेशन डहाणू महोत्सव 2026 एरिया आहे या साईडला असे सगळे डहाणू फेस्टिवल 2026 क्लब यांचा असा सेल्फी पॉइंट आहे केलेला आहे. हा डीचं सुशोभीकरण केलेलं आहे एरिया आहे. इथून तुम्ही बीच वरती जाऊ. हा व्हेज झोन आहे. हा 150 बघणार आहोत. सावजी चिकन आहे. हा त्यामध्ये मटन मध्ये वजडी आहे. हा काळं मटण काळा मटण थाळी 350 रुपयाला. फ्राय फिशेस असे मॅरिनेट करून ठेवलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे डहाणूमध्ये. डहाणूला डहाणू बीचवरती सुरू आहे डहाणू फेस्टिवल 2026 म्हणजे डहाणू फेस्टिवल 4. याची तारीख आहे 20 मार्च ते 22 मार्च म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार आणि ह्याची वेळ आहे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत. चला तर बघूया इथे काय काय सुशोभीकरण केलं आहे, काय काय इव्हेंट्स आहेत आणि कुठले कुठले स्टॉल्स आहेत आणि काय काय फूड आहे ते म्हणजे व्हेज नॉन व्हेज वगैरे. चला तर हे आता आपण डहाणू रोड रेल्वे स्टेशनला बाहेर पडलो आहे वेस्टला. इथे बघा डहाणू रोड डहाणू रोड डहाणू रोड 3 लँग्वेजमध्ये इथे सुशोभीकरण केलेलं आहे. डहाणू रोड रेल्वे स्टेशन वेस्टनी बाहेर पडले की इथे बघा ही अशा शेअर रिक्षा आहे. तिथून तुम्हाला 20 रुपयांनी तुम्ही डहाणू फेस्टिवल 4ला जाऊ शकता. स्टेशनवरून आले की ह्या नाक्यावरती पण बघा इकडे असा हा मोठा बॅनर लावलेला आहे डहाणू फेस्टिवलचा. आता मग ह्या शेअर ऑटोमधनं 20 रुपये सीटनी डायरेक्ट डहाणू फेस्टिवलला जाणार आहोत. तर या इथं जर बघाल नगराध्यक्ष डहाणू परिषद आयोजित डहाणू महोत्सव 2026 म्हणजे डहाणू फेस्टिवल 2026. तर हे या बाजूने असं हे बॅनरचं असं हे प्रवेशद्वार आहे, कमान आहे. हा डहाणू फेस्टिवल 2026चा हा असा बघा संपूर्ण मॅप आहे. तर या इथे पण बघा हे असे स्केटिंग करत अशी पोरं मुलं लहान मुलं डहाणू फेस्टिवल 2026च्या ह्या रॅलीमध्ये कशी येत आहेत ते. तर मित्रांनो हे बघा ही डहाणू फेस्टिवलची इथे अशी ही पार्किंग आहे आणि नंतर मग या साईडला बघा हे असं इथलं आर्ट. मंत्र्यांचं आगमन झालेलं. जर बघितलं तर हे बघा फायर ब्रिगेडची पण व्यवस्था आहे आणि ते जनरेटर व्हॅन वगैरे आहे. त्या इथे ही मोटरसायकलची रॅली आहे आणि बघा तर इथे हा असा VIP एंट्रन्स आहे. इथून डायरेक्ट स्टेज जो आहे व्यासपीठ जो बनवलेला आहे कार्यक्रमसाठी तिथे आपण जाऊ शकतो. एंट्रन्स पासून ते त्या पब्लिक एंट्रन्सपर्यंत इथे असे वेगवेगळे बॅनर्स लागलेले आहेत. इकडे स्केटिंगची टीम ही अशी तयार आहे. जर बघाल तुम्ही हे बघा डहाणू फेस्टिवल 2026 हे प्रवेश हे बघा हे असे मुखवटे प्रवेशद्वारामधनं आपण प्रवेश करून आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये आल्यावरती बघा हे असं डहाणू फेस्टिवल 2026चं सुशोभीकरण केलेलं आहे. सेल्फी पॉईंट आहे. सेल्फी पॉईंटवरून पुढे आलो की इथे बघा हा असा स्टॉल एरिया आहे. या साईडला असे सगळे हे स्टॉल्स आहेत. तर स्टॉल्सचे डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला माझं दुसऱ्या चॅनल आर्ट प्रमोद आहे त्यावरही दाखवणार आहे.
तर आता पुढे बघूया. तर ह्या इथे बघा, हे अशी बीच ॲक्टिव्हिटी आहे. तर हा पूर्ण मॅप दाखवलेला आहे. तर इथे हा डहाणूकडला आहे. फ्रेश, खूबसूरत और एनर्जेटिक मॉर्निंग में आप सबका स्वागत है. डहाणूच्या या भूमीवर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना, प्रेक्षकांना, कलाकारांना आणि माझ्या मित्रांना माझा नमस्कार. सेलिब्रेशनसाठी अ सेलिब्रेशन ऑफ कल्चर, युनिटी अँड हॅपीनेस. आज आपण सगळे सेलिब्रेट करणार आहोत डहाणू फेस्टिवल 2026. डहाणू नगर परिषद, डहाणूचे नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, आयोजक लायन्स क्लब, रोटरी क्लब. जर बघाल तर हे असे स्टॉल्स आहे. नंतर मग नॉनव्हेज एरिया आहे, व्हेज एरिया आहे, नंतर मग ॲक्टिव्हिटी एरिया आहे आणि मग पाठीमागे बीच आहे. ते बघाल तर हा असा स्टॉल एरिया आहे दोन्ही बाजूला. हे बघा, हा असा सेल्फी पॉईंट आहे. हे डहाणू फेस्टिवल 2006 आणि असं हे सुंदर असं हे आर्टवर्क, सुशोभीकरण, सेल्फी पॉईंट केलेलं आहे. तर ह्या इथे बघा सुंदर असा हा डीचं सुशोभीकरण केलेलं आहे. त्यात सुपली, नंतर मग टोपल्या, गव्हाचं भांड्याचं पोतं, वरती इथे असे हे बटाटे वगैरे दाखवलेले आहेत. हा सेल्फी पॉईंट सारखं असं ते बनवलेलं आहे. हे स्टॉल्स प्रोडक्टचे स्टॉल संपल्यानंतर इथे फूड स्टॉल चालू होत आहे. या बाजूला इथे हा असा नॉनव्हेजचा पॅव्हिलियन आहे. ते नॉनव्हेजचे स्टॉल्स आहेत आणि मग त्या बाजूला व्हेज आहेत. ते मी तुम्हाला माझ्या ह्याच ब्लॉगमध्ये काही वेळात दाखवणार आहे. आणि हे फूडचे स्टॉल्सचे फूड नाही, प्रोडक्टचे स्टॉल्स मी तुम्हाला माझ्या आर्ट ब्लॉगमध्ये या दुसऱ्या चॅनलवर दाखवतो. हा वर्कशॉप एरिया आहे. ह्या इथे लहान मुलं त्यांचे वर्कशॉप ॲक्टिव्हिटी वगैरे करू शकतात. इथे बघा हे सगळे कलर्स, मटेरियल्स वगैरे आहे. हे पण हा असा वर्कशॉप एरिया आहे. तर ह्या साईडला हे असे व्हेज स्टॉल्स आहेत. हे बघा, हा व्हेज फूड एरिया आहे. हे सगळे व्हेज स्टॉल्स आहेत. हा बघा, हा असा बीच एरिया आहे. इथून तुम्ही बीचवरती जाऊ शकता. तर इथे बीचवरती आल्यावरती बघा, इथे हा असा हा वॉच पॉईंट आहे फेस्टिवलच्या दरम्यान. तर मग ह्या इथे लहान मुलांसाठी हे असे टार्पोलिन वगैरे आहे. आणि इकडे पण हे एक टार्पोलिन आहे. आणि नंतर मग इथे अजून 3 दिवस फेस्टिवल आहे. तर इथे हे बहुतेक स्लाईडची वगैरे तयारी केली असावी. हे बघा, ही मिनी ट्रेनची पण व्यवस्था आहे या इथे. आणि हे मेरी गो राऊंड पण आहेत किंवा स्मॉल व्हील आकाश पाळणा पण छोट्या, ते पण त्याची पण इथे तयारी दिसते. बघा, अशा ह्या सुंदर अशा किनाऱ्याच्या लाटा. आणि इथे सुरू आहे असा डहाणू फेस्टिवल 2026. तर इथे पण ह्या घोड्या, मग बनाना राईड वगैरे असं सगळं काय काय आहे. हा व्हेज झोन आहे. आता आपण व्हेज झोन मधले काही स्टॉल्स बघणार आहोत. V01 चिकुलीचा हा स्टॉल आहे. इथे बघा, हे असे चिकुलीचे सगळे असे हे प्रोडक्ट्स आहेत. चिकू चुंदा, त्यानंतर मग हे चिकू पावडर आहे, चिकू स्लाइसेस आहेत सुकवलेले, असे सगळे हे प्रोडक्ट्स आहेत. इथे बघा, हे डिस्प्लेमध्ये असे चिकूचे हे प्रोडक्ट्स. या स्टॉलवरती मारुती फूडवरती पाणीपुरी, भेलपुरी, दहीपुरी, शेवपुरी, सँडविच, हे सगळे असे पॉपकॉर्न वगैरे असे सगळे डिशेस आहेत. फूडीजचा 3 नंबरचा हा स्टॉल आहे. इथे बघा, हे फ्राईज आहेत, बटाटा वडा आहे. बर्गर कितीला आहे? रेग्युलर हां, 70 रुपये. आणि समोसे 30 रुपये. ₹30. आणि पिझ्झा
वेगळे वेगळे वेजेस पिझ्झा 100 रुपीज आहे. अच्छा अच्छा, आणि हे सगळे वेफल वगैरे सगळं आहे ना? अच्छा अच्छा, ठीक 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 आहे, थँक्यू. हा बघा बारीस किचनचा हा स्टॉल आहे. इथे काय पोटॅटो ट्विस्टर कितीला आहे? पोटॅटो ट्विस्टर 90 फ्लेवर्स वरती आहे, स्पायरल्स. अच्छा अच्छा. फ्रेंच फ्राईज आहे, लोडेड मेक्सिकन बर्गर्स आहे. मेक्सिकन बर्गर कितीला? 100. इथे प्राइजेस सगळे दिलेले आहेत ना. 100 चीज बर्गर 120 आणि मग सॉल्टेड फ्राईज आणि वगैरे. हे आपले बेस्ट सेलर चॉकलेट ट्रफल्स आहे. चॉकलेट ट्रफल जार केक आहे. अच्छा, कितीला आहे? हे 100. 100ला आहे. अच्छा अच्छा, ठीक आहे. हा देसी बाईटचा स्टॉल आहे. पराठा, सँडविच, पुरणपोळी वगैरे आहे. तर या इथे बघा हे सगळे असे डिशेस आहेत आणि इथे त्याचे प्राइजेस दिलेले आहेत या मेनू कार्डवर. बॉक्सचा स्टॉल आहे. मोमोज, शॉर्मा आणि मॉकटेल आहे. तर या इथे बघा हे मोमोज, टाईप्स ऑफ मोमोज, त्याची प्राइजेस, नंतर मग शॉर्मा आणि मग फ्रेंच फ्राईज आणि मॉकटेलची पण इथे प्राइस दिलेली आहे. हा इथे मैत्री कट्ट्याचा स्टॉल आहे. या इथे बघा सगळे स्मॉल बाईट्स, बर्गर, पिस्ता, कूलर्स, सगळ्याचे डिशेसची नावं आणि त्याच्यामधलं त्याची प्राइजेस आहे. असा विधीज फूड मेनूचा स्टॉल आहे. या इथे चॅट आहे, फ्रूट सोडा आहे, मग फ्रेश फ्रूट, हे सगळे असे पाणीपुरी आणि शेवपुरी आणि बाकी सगळे असे हे स्वीट ड्रिंक्स आहेत. डेली डिलाईटचा स्टॉल आहे. या इथे बघा सगळे हे ब्राउनीज आहेत आणि फ्राईज, नॅचोज, वॅफल्स, ब्राउनी, बोबो चिल्स वगैरे आहे. हा शिव फूड कॉर्नरचा हा स्टॉल आहे. या इथे बघा हे सगळे असे फ्रँकी, चायनीज, मंचुरियन, फ्रेंच फ्राईज, बर्गर वगैरे आहे. चार ड्रिंक्स पॉईंटचा हा स्टॉल आहे. काय प्राइस आहे याची? 50 रुपीज आहे. हा 50 रुपीज वॉटरमेलन, 50 रुपीज पायनॅपल आणि ताक येते 30 रुपये. अच्छा, हा कुठला आहे? ताक आहे, ताक छास. अच्छा, 30 रुपये. अच्छा, गोवा बीच फेमस कालाकट्टाचा हा स्टॉल आहे. इथे बघा सगळे हे एवढे सगळे असे हे फ्लेवर्स आहेत इथे दाखवलेले आहेत बोर्डवर. इथे अस्सल पुणेरी भेळचा हा स्टॉल आहे. बघा पाणीपुरी, शेवपुरी, रगडा पॅटीस वगैरे, दही भेळ, मटकी भेळ, पापड चाट वगैरे सगळे असे लड्डाचा स्टॉल आहे. इथे बघा स्ट्रॉबेरी, चॉकलेट, बोल केक, यम, सगळे अशा प्रकारचे सगळे हे वेफल्स आहेत. इथे चोको बाईट्सचा हा स्टॉल आहे. तर इथे जर बघितलं तर हे कॅज्यू, बदाम आणि बाकी सगळे असे हे ड्रायफ्रुट्स आहेत. हे काय आहे? ज्यूस आहे, फ्रूट ज्यूस आहे. फ्रूट ज्यूस कितीला आहे? हे 20 रुपये बॉटल आहे. अच्छा, 20 रुपये. कॉन्सन्ट्रेटेड आहे की डायरेक्ट टू ड्रिंक? डायरेक्ट ड्रिंक. अच्छा अच्छा, कुठलं पण फ्लेवर 20 रुपये आहे का सगळे? कुठले कुठले फ्लेवर आहेत हे? पायनॅपल आहे, स्ट्रॉबेरी आहे, बेरी आहे, हे मँगो आहे आणि ग्रीन ॲपल. अच्छा अच्छा, हे एवढे सगळे फ्लेवर्स आहेत. हा जामून शॉर्टचा स्टॉल आहे. तसंच इथे हा समर्थरूपा लोणच्याचा स्टॉल आहे. इथे हा मुखवासचा स्टॉल आहे. इथे सॉफ्टीचा स्टॉल आहे. हा समर्थरूपा प्युअर व्हेजचा स्टॉल आहे. या कार्यक्रमाचा औपचारिक असं उद्घाटन साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न इकडे एक कशी आहे ही डिश? मंत्री महोदय परिवहन हा? राज्यमंत्री श्री कितीला आहे? यांचं हा, आयोजन 150 रुपये. तर काय काय येणार आहे? सर्व डहाणूकर यांच्या वतीने अच्छा, आणि हे थालीपीठ? अच्छा, 120 रुपयाला आहे. अच्छा, इथे डिलिशियस बाईट्स बेकर्सचा स्टॉल आहे. हे कसं आहे? हां, हा किती? 80 ला. 80. आणि हा छोटे हे छोटे 30. 30ला आहे. आणि हे ते 100. 100ला आहेत का? अच्छा अच्छा, हे 50. आणि हे वाल 60. हे 60ला आहे. अच्छा अच्छा, ठीक. तर या इथे बघा हे थालीपीठ आता रेडी होत आहेत. कितीला आहे थालीपीठ? 2 येतात का? ठीक. कचोरीचा हा स्टॉल आहे. अळूवडी डिश कशी आहे? 100 रुपये प्लेट आहे. 100 रुपये प्लेट. किती येतील त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये 9 ते 10 पीस येतात. अच्छा, आणि कोथिंबीर वडी सेम प्राइस आहे. सेम आहे का? आणि शेगाव कचोरी आता रेडी आहे की नाही? कचोरी नाही. अच्छा, आणि मस्टर्ड 80 रुपये. 80 रुपयाला. आणि पिझ्झा? पिझ्झा 100 रुपयाला. पिझ्झामध्ये व्हरायटीज आहे. मशरूम पिझ्झा आहे, पनीर अच्छा, अच्छा. पिझ्झा आहे, चीज कॉर्न पिझ्झा आहे. अच्छा अच्छा, ठीक ठीक आहे. हे सगळे आणि स्प्रिंग पोटॅटो कितीला आहे तो? 80 रुपयाला. 80 रुपये. ठीक. त्याच्यामध्ये पण व्हरायटीज मिळतात.
ग्रिल चीज आहे, फ्राईज आहेत, फ्राईज मध्ये बार्बिक्यू आहे, पेरी पेरी आहे, अच्छा अच्छा सॉल्टेड आहे. हां ठीक थँक्यू. स्टॉल आहे आणि अस्सल पुणेरी चटकदार ओली भेळचा हा स्टॉल आहे. तर मित्रांनो आपण त्या बाजूला व्हेज स्टॉल्स पाहिलेत, आता इथून या बाजूला नॉनव्हेज स्टॉल्स आहेत. तर आपण नॉनव्हेज फूड काय काय आहे ते बघणार आहोत. झाल्यावरती बघा हे सगळे नॉनव्हेज स्टॉल्स आहेत. हे बघा हे सरवडा सावजी वरती आपण आलेलो आहे. हां सरवडा सावजी. हां हे काय काय तुमच्याकडे? हे आपल्याकडे सावजी चिकन आहे, हां त्यामध्ये मटन मध्ये वजडी आहे, वजडी. सावजी मसाले, हां हां चिकन कलेजी आहे, हां हां सावजी, हां आणि हे सावजी मटन आहे. अच्छा हे करडा चिकन आहे, खरडा चिकन. करडा चिकन. हे करड्यामध्ये आपलं मटन किमा आहे. अच्छा हे आपली सावजी बिर्याणी आहे, सावजी बिर्याणी. चिकनची बिर्याणी हां. आहे, चिकन किमा आहे, हां 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 भाकरी वगैरे सर्व चुलीवरती आहे. अच्छा चुलीवरचं आहे ना सगळं. भाकरी सर्व चुलीवर. अच्छा अच्छा हां हां. असा प्रॉब्लेम. मग सावजी चिकन किती आहे, कितीला आहे ते? सावजी चिकन थाळी घेतली तर 350, 350ला. मटन थाळी घेतली तर 400 रुपये. 400ला आहे. 450. अच्छा अच्छा त्याच्यामध्ये 400 पण पण दोन आहे. प्रकारे खरड्यामध्ये असतं, एक सावजीमध्ये वेगळं खरड्यामध्ये. चिकनचं 350, मटनचं 400. 300. स्टॉल नंबर किती आहे तुमचा? 8. स्टॉल नंबर 8 आहे. ठीक आहे धन्यवाद. किती आहे तुमच्याकडे? मटण आणि मांडे. काळा मटण आणि मांडे. मांडे कुठले? अच्छा पुरणपोळीचे मांडे. पुरणपोळीचे नाहीत, मग? साधे मांडे. साधे मांडे आहेत ते. अच्छा साधे मांडे हां आणि काळं मटण. काळं मटण. हां. अच्छा मस्त आहे बघा काळं मटण. हां हां विदर्भ स्पेशल आहे. विदर्भ स्पेशल आहे हे. अच्छा अच्छा आणि चिकन पण आहे काळं चिकन. अच्छा काळं चिकन. हां, त्याच्यासोबत पण मांडे. मांडेच आहेत त्याच्यासोबत ते. बिर्याणी पण आहे, चिकन बिर्याणी. अच्छा पण आमच्या विदर्भातलीच आहे, हां 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 वेगळ्या पद्धतीची आहे. अच्छा अच्छा हां हां हां. मग हे काळं मटण कितीला आहे ते? काळं मटण थाळी घेतली ना तर 450 रुपये. 450ला. काळं चिकन थाळी 350 रुपयाला आहे. 350. आणि बिर्याणी 200ला. बिर्याणी. चिकन किमा पाव, कलेजी पाव 50-50 रुपयाला. अच्छा अच्छा हां हां हां. आणि मग हे काय होतं आहे आता? हे सावजी चिकन किमा बनतंय. अच्छा साहेब तिथे. गरम गरम हुरड्याचे धपाटे पण आहेत आमच्याकडे. अच्छा धपाटे पण ते ह्याचे. अच्छा धपाटे पण खूप छान आहेत, हुरड्याच्या पिठापासून बनवतात. हां हां चिकन धपाटे, मटन धपाटे मिळतात. अच्छा चिकन आणि मटन धपाटे मिळतील ते. हां हां. मग मांडा कुठल्या पिठाचा बनवतात? ते मांडा गहू आणि थोडा मैदा मिक्स असतो. अच्छा गहू मैदा मिक्स मांडा. अच्छा अच्छा हां हां हां. स्टॉल नंबर किती आहे तुमचा? हां स्टॉल नंबर 10 आहे. स्टॉल नंबर 10 आहे ना. ठीक आहे नक्की भेट द्या आपल्या स्टॉलला. हां हां चालेल धन्यवाद. मालवणी बाय मोनाजचा हा स्टॉल आहे. या इथे बांगडा कसा आहे कितीला? हां 110 आणि पापलेट 220ला आहे. आणि चिकन कोलीवाडा आहे, अच्छा कितीला आहे तो? 220 ला आहे. 220. आणि ही डिश कुठली आहे? हे प्रॉन्स फ्राय आहे, अच्छा प्रॉन्स फ्राय 150 ला आहे. आणि लॉलीपॉप हे लॉलीपॉप आहे, हां 130 ला हाफ आहे, 130ला हाफ. आणि फुल 220 ला आहे. अच्छा फुलमध्ये 6 पीस येतात. नाही 8 पीस 8 पीसेस. आणि अच्छा हाफ मध्ये 4 पीस. 4 पीस. आणि अजून दुसरे डिशेस असणार का सगळे? दुसरे आमचे हे खाली सोनकढी आहे. अच्छा अच्छा सोल. ठीक आहे थँक्यू. रुचीज कॅफेचा स्टॉल आहे बघा. इथे बर्गर, सँडविच, फ्रेंच फ्राय, चिकन फ्राय, तांदळाची भाकरी, सोलकढी वगैरे असे सगळे हे डिशेस आहेत त्याचे. हा कप केक कसा आहे? कप केक कसा? 20 रुपये. अच्छा अच्छा ठीक. झणझणीत आणि चमचमीतचा हा स्टॉल आहे बघा. इकडे चिकन किमा पाव, मग चिकन स्टीम्ड मोमोज, बटर गार्लिक प्रॉन्स, पेरी पेरी, चिकन कोळीवडा, प्रॉन्स कोळीवडा, रिफ्रेशिंग लेमन आईस टी, असे सगळे इथे हे या स्टॉलवरती डिशेस. सखीज किचनचा हा स्टॉल आहे. किमा पाव, चिकन चीज रोल, चिकन समोसा, हे सगळे असे हे डिशेस आहेत. ते रेडी आहे का? अच्छा अच्छा. आणि हे सगळे प्राइजेस आहेत ना त्याचे? अच्छा चिकन फिंगर, चिकन चीज बॉल. किमा पावमध्ये किती पाव येणार? 2 पाव. अच्छा अच्छा ठीक आहे. बीटल लीफ रिसॉर्टचा हा स्टॉल आहे. या इथे बघा हे प्रॉन्स फ्राय, नंतर मग पॉपलेट आहे, नंतर मग ग्रीन चिकन. हे काय आहे? चिकन आहे, हां ग्रीन चिकन आहे, हां मटन आहे, किमा आहे. किमा. अच्छा हे सगळे डिशेस आहेत का असे? अच्छा
कोळी कट्ट्याचा हा स्टॉल आहे. हे पापलेट आहे. म्हणजे काय हलवा आहे का? सुरमई कितीला आहे ती? ते पीस कसे? 200. आणि पापलेट? अच्छा, ही प्रॉन्स थाली कितीला आहे? ही पण 200ला आहे. आणि बांगडा? अच्छा, 50 रुपये एक पीस आहे. अच्छा ठीक आहे. इथे बघा, हे सगळे असे डिशेस आहेत. रोल, बंजारा कबाब, चिकन बिर्याणी, विंग्स, लेग पीस, हे सगळे असे इथे तुम्ही हे पीसेस असे सगळे हे बघू शकता. वीर गावकरी हॉटेलचा हा स्टॉल आहे. या इथे बघा, हे सगळे चिकन, मटन, खेकडा आणि हे सगळे अशा थालीज आहेत. म्हणजे या इथे बघितलं हे बघा, पापलेट आहे, बांगडा आहे, क्रॅब, खेकडा. हे कुठले पॅटीज आहे? क्रॅब लॉलीपॉप. आणि हे अच्छा, प्रॉन्स लॉलीपॉप. कितीला आहे ती डिश? 300. किती पीस येणार त्याच्यामध्ये? ठीक, थँक्यू. रेड शेफचा सुरमई थाली, मग पापलेट थाली, कोलंबी, मग इथे बघा हे प्रॉन्स वगैरे आहे. आणि या सगळ्या थाल्या आहेत आणि त्याची प्राइजेस दिलेली आहे ना इथे. टू मोमोजचा हा स्टॉल आहे. या इथे बघा, हे समोसे आणि मोमोज आणि बाकी सगळे असे हे डिशेस आहेत. डिश शोरमा कितने का है? हाँ, 100 का है. अच्छा ठीक है. इथे आता ते फ्राय होत आहे पीस. हे बघा, बांगडा आहे. फेमस चिकन कॉर्नरचा स्टॉल आहे. चिकन बोटी, बर्गर, खिमा बन्स वगैरे या इथे असे डिशेस आहेत. काय पीसेस आहेत? हे बोंबील फ्राय आहे. बोंबील फ्राय कितीला आहे ते डिश? हे 5 पीस आहे तर 200 रुपीजला आहे. अच्छा. हे पापलेट? हां, पापलेट फ्राय आहे. 50 ला आहे. 250. ही सुरमई फ्राय आहे. 300 रुपीज. 300ला. हे आहे हां, टुना मच्छी आहे ना, त्याची ट्यूना मच्छी. हां, टुना मच्छी हां, मसाला. हां. हे शिंपले तिसऱ्या. हां, त्याचे मसाला. अच्छा. आणि भाकरी वगैरे कितीला आहे? हे 50 रुपीज. 50ला. अच्छा ठीक ठीक आहे, थँक्यू. गीता वहिनी स्पेशल कोंबडी वडेचा स्टॉल आहे आणि कैरीपणा, मोदक वगैरे पण आहे. कोंबडी वडे कितीला आहेत? कोंबडी वडे कितीला आहे तुमच्याकडे? 200 रुपये प्लेट. किती वडे येणार? 4 की 5? अच्छा ठीक. मेजवानी कट्ट्याचा स्टॉल आहे बघा. इथे चिकन थाली, फिश थाली, कोलंबी, कलेजी वगैरे सगळं या इथे आहे या स्टॉलवरती. आणि इथे सगळे असे हे त्याचे प्राइजेस दिलेले आहेत. चुलीवरचे चिकन मटण कसे? किती आहे डिश ती? मटण आहे. मटण किती? अच्छा अच्छा, इथे आहे का? हां हां हां. अच्छा, मटण थाली 450, चिकन थाली 300. म्हणजे हे सगळे चुलीवरचंच आहे ना? अच्छा अच्छा. ड्राय खिमा पाव 50 रुपये, चिकन पकोडा 100, कोलकडी पण आहे. ठीक आहे, थँक्यू. स्ट्रीट स्पेशलच्या क्लासिक कॉर्न डॉग आणि बाकी सगळे हे असे डिशेस आहेत. स्पायसी फ्राईज वगैरे. कोकण तडकाचा स्टॉल आहे. या इथे बघा, हे असे सगळे डिशेस आहेत. पापलेट, बांगडा, सुरमई, नंतर मग प्रॉन्स आहे, रावस पण आहे, कोलंबी. या सगळ्याचे प्राइजेस पण इथे हे दिलेले आहेत. फ्राय फिशेस असे मॅरिनेट करून ठेवलेले आहेत आणि इकडे सगळे असे हे डिशेस आहेत. या इथे चिकन बाईट, इकडे सहाडी टिक्का आणि बाकी किमा पाव वगैरे सगळे आहेत. हे बघा, हे असे टिक्का रेडी होत आहेत. इथे आता सगळे स्टॉल्स बघून झालेले आहेत, व्हेज आणि नॉन व्हेज. हे बघा, बुद्धीचे बाल तयार होत आहेत. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा डहाणू फेस्टिवल 2026 म्हणजे डहाणू फेस्टिवल 4चा व्लॉग? या व्लॉगमध्ये मी तुम्हाला डहाणू फेस्टिवलचे सगळे सेल्फी पॉईंट, नंतर मग बाकी सगळे इव्हेंट्सचा एरिया, मग मान्यवरांच्या सत्काराचा एरिया, त्यानंतर मग सगळे व्हेज आणि नॉनव्हेज फूड स्टॉल्स दाखवले. आणि मी तुम्हाला प्रोडक्टचे जे स्टॉल्स आहेत ते माझं दुसरं चॅनल आहे आर्ट प्रमोद, त्याच्यावर दाखवणार आहे. तर हा व्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.